नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या टी मोटिवेशनवर. बुद्धिमत्ता म्हणजे केवळ अभ्यासात मिळणारे गुण, डिग्री किंवा पुस्तकात साठवलेले ज्ञान नाही. बुद्धिमत्ता ही माणसाच्या विचार करण्याच्या पद्धतीत, त्याच्या वागण्यात, निर्णय क्षमतेत, भावनात समजून घेण्यात आणि बदल स्वीकारण्याच्या क्षमतेत दिसून येते. अनेक लोक स्वतःला हुशार समजतात, तर काही लोकांना आपल्यात बुद्धिमत्ता आहे याची जाणीवही नसते. खाली दिलेली बुद्धिमान व्यक्तीची 12 लक्षणे जर तुमच्यात आढळत असतील, तर तुम्ही खरोखरच विचाराने प्रगल्भ आणि हुशार आहात असे म्हणता येईल. 1. जिज्ञासू वृत्ती. बुद्धिमान व्यक्ती कायम प्रश्न विचारणारी असते. तिला प्रत्येक गोष्टीमागचे कारण समजून घ्यायचे नसते. ते दिसते त्यावरच ती विश्वास ठेवत नाही, तर त्यामागील सत्य शोधण्याचा प्रयत्न करते. नवीन विषय, नवीन कल्पना, वेगवेगळे दृष्टिकोन याबद्दल तिला नैसर्गिक ओढ असते. ही जिज्ञासा तिच्या ज्ञानाचा आवाका वाढवते आणि विचार अधिक खोल बनवते. 2. स्वतःच्या मर्यादांची जाणीव. खऱ्या अर्थाने हुशार माणूस कधीही सर्वज्ञ असल्याचा आव आणत नाही. मला सगळं माहीत आहे असं तो म्हणत नाही. उलट आपल्याला अजून खूप काही शिकायचं आहे याची त्याला पूर्ण जाणीव असते. स्वतःच्या मर्यादा मान्य करणं ही बुद्धिमत्तेची मोठी खूण आहे. अशा व्यक्तीला इतरांकडून शिकायला लाज वाटत नाही. 3. निरीक्षण शक्ती प्रखर असणे. बुद्धिमान व्यक्ती आजूबाजूच्या गोष्टी केवळ पाहत नाही, तर त्या समजून घेते. लोकांच्या बोलण्यातला अर्थ, त्यांच्या देहबोलीतील संकेत, परिस्थितीतले सूक्ष्म बदल हे ती सहज ओळखते. ही तीव्र निरीक्षण शक्ती तिला इतरांपेक्षा वेगळी बनवते आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यास मदत करते. 4. तार्किक आणि स्पष्ट विचार. हुशार व्यक्ती भावनांच्या आहारी जाऊन निर्णय घेत नाही. ती शांतपणे विचार करते, उपलब्ध माहिती तपासते, फायदे तोटे मोजते आणि मग निरीक्षक काढते. समस्या आली तर ती घाबरत नाही, तर त्या समस्येचं मूळ शोधून काढते. तार्किक विचारसरणी ही तिची मोठी ताकद असते. 5. भावनिक बुद्धिमत्ता. फक्त मेंदूने हुशार असणं पुरेसं नाही, मनानेही हुशार असणं तितकंच महत्त्वाचं आहे. बुद्धिमान व्यक्तीला स्वतःच्या भावना ओळखता येतात आणि त्या नियंत्रणात ठेवता येतात. तसंच ती इतरांच्या भावनांचाही आदर करते. सहानुभूती, समजूतदारपणा आणि संवेदनशीलता हे तिच्या वागण्यात दिसून येतं. 6. एकांतात राहण्याची क्षमता. अनेक बुद्धिमान लोक काही वेळ एकटं राहणं आवडतं. त्यांना सतत गर्दी राहण्याची गरज नसते. एकांतात त्यांना स्वतःशी विचार करता येते, मन शांत करता येते आणि नवीन कल्पना सुचतात. हा एक त्यांना कमकुवत नाही, तर अधिक मजबूत बनवतो. 7. बदल स्वीकारण्याची तयारी. हुशार व्यक्ती बदलायला घाबरत नाही. नवीन माहिती, नवीन अनुभव किंवा नवीन परिस्थिती आल्यावर ती आपला दृष्टिकोन बदलू शकते. चुकीचं ठरल्यावर मत बदलणं ही कमजोरी नसून बुद्धिमत्तेची खूण आहे हे तिला माहीत असतं. 8. साधेपणा आणि नम्र स्वभाव. खऱ्या बुद्धिमत्तेला दिखाव्याची गरज नसते. हुशार माणूस साधा, नम्र आणि जमिनीवर पाय ठेवून वागणारा असतो. तो आपल्या ज्ञानाचा गर्व करत नाही. उलट जितकं जास्त कळतं तितकं आपण अजून किती अज्ञानी आहोत याची जाणीव त्याला होत असते. 9. सर्जनशील विचार. बुद्धिमान व्यक्ती ठराविक चौकटीत अडकून राहत नाही. ती नवीन मार्ग शोधते, वेगळ्या पद्धतीने विचार करते आणि समस्या सोडवण्यासाठी नाविन्यपूर्ण उपाय करते. कला, लेखन, कल्पनाशक्ती किंवा निर्णय प्रक्रिया कुठेही तिची सर्जनशीलता दिसून येते. 10. चुकांमधून शिकण्याची सवय. हुशार माणूस चूक झाली म्हणून स्वतःला संपवून टाकत नाही. तो तीच चूक सुधारतो, तिचं विश्लेषण करतो आणि पुन्हा तीच चूक होऊ नये यासाठी प्रयत्न करतो. अपयश ही शेवट नसून शिकण्याची संधी आहे असा दृष्टिकोन असतो. 11. संयम आणि आत्मनियंत्रण. बुद्धिमान व्यक्ती लगेच प्रतिक्रिया देत नाही. राग, ताण किंवा भीतीच्या क्षणीही ती स्वतःवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करते. संयम ठेवल्यामुळे तिचे निर्णय आर्थिक स्पष्ट आणि परिणामकारक ठरतात. 12. स्वतःला सुधारण्याची इच्छा. खऱ्या अर्थाने हुशार व्यक्ती कधीही समाधानी राहत नाही. मी पूर्ण आहे असं ती मानत नाही. स्वतःला अधिक चांगलं बनवणं, ज्ञान वाढवणं, विचारांची पातळी उंचावणं हे तिचं कायमचं ध्येय असतं. ही सतत प्रगतीची इच्छा तिला इतरांपेक्षा वेगळी आणि पुढे नेणारी असते. वरील सर्व लक्षणे जर एखाद्या व्यक्तीत दिसून येत असतील, तर ती खरंच
व्यक्ती केवळ शिकलेली नाही तर खऱ्या अर्थाने बुद्धिमान, विचारशील आणि परिपक्व आहे असं नक्की म्हणता येईल. बुद्धिमान ही जन्मजात असती तर ती अनुभव, आत्मपरीक्षण आणि योग्य दृष्टिकोनातून अधिक विकसित करता येते. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पुन्हा भेटूया टी ए मोटिवेशनवर. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.